सगळ्यांना जय शिवराय. येतो का आवाज? येतो का? थोडा वाढवा, थोडा आवाज. सगळ्यांना जय शिवराय. आज 25 जानेवारी पासून पुन्हा आपण आमरण उपोषण आता 25 जानेवारी पासून आज आपण पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उद्या 25 जानेवारीला 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. 1 वर्ष लागतंय सरकारला गोरडे मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी. असं या राज्यात कधी घडलं नसेल, असं मराठ्यांच्या बाबत घडलंय. 1 वर्ष समाज रस्त्यावर झुजतोय. स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन, स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन 1 वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडोच्या संख्येला झुजतोय. आज सुद्धा आहे. आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी. पूर्ण मंडप फुल झालाय. इतक्या ताकदीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे. माझ्या घरी मराठ्यांच्या प्रश्नांचं जाण मात्र सरकारला नाही. हे उपोषण यासाठी सुरू आहे. आज आमच्या पुन्हा नव्यानं, ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे, हा कायदा किंवा हा अध्यादेश, हा GR काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं. आमची दुसरी मागणी आहे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं करायची. आता 1 वर्ष होतं, यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही. सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणगोतातल्या सोयरीकी जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा, सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून. आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचं आहे की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोटजात उपजात म्हणून आणि व्यवसाय एक आहे म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे. आमची मागणी की शिंदे साहेबाची समिती गठीत केलेली, मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही. तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची. कक्ष पूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायचे. वंशवर समिती गठीत करायची. शिंदे समितीला उर्दूचे, फारसीचे आणि मोडी लिपीचे अभ्यासक द्यायचे. मनुष्यबळ वाढवायचे. ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही, ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची, ताबडतोब द्यायचे. या मागण्यासाठी जवळपास 2.5 वर्ष झाले आम्ही सलग झुजतोय. सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही. आमच्या हैदराबाद गॅजेट ते गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच
मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचं आहे. सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, अंग संस्थांचं हे तातडीने लगेचच्या लगेच ते लागू करायचे, त्याची अंमलबजावणी करायची. म्हणून आजपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू आम्ही केलं आहे. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आहेत जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही, त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेलं नाही, हे ते तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे. अशा 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत, त्या काही नवीन नाहीत, पूर्वीच्याच त्या मागण्या आहेत. याच्यात नवीन काही नाही आहे. सरकारचे आहे ते पाठ आहे, नव्याने सांगायची काही गरज नाही. म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या 8-9 मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या, समजून घ्या. आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या, त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती. याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली, त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय. या आंदोलनात पहिल्यांदाच, या उपोषणात पहिल्यांदाच संतोष भैया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जी कडी आहे पूर्ण साखळी, ती सगळी साखळी सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा आहे, ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली आहे. संत सोमनाथ सूर्यवंशी असतील, वाकोडे साहेब असतील, यांच्याही ज्या मागण्या आहेत त्याही सरकारनं मान्य कराव्या. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत. मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत. संतोष भैयाला न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे उपोषण सुरू आहे, कारण ही मागणी आपण त्यांच्यासाठी पण घेतली. इथूनही आपण संतोष भैयासाठी लढणार आहे. पुन्हा शेवटचं सांगतो, कारण लय बोलायची गरज नाही आहे. पुऱ्या सरकारला माहिती आहे मराठ्यांच्या मागण्या काय आहेत. आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत तुमच्याकडं 8, 9, 10 मागण्या आहेत, त्या सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी द्या ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती. आणि एक खात्रीशीर सांगतो, किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे. आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी. आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे. इथं आता सामूहिक उपोषण आहे, पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे. जोर जबरदस्ती कोणाला नाही. घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही. मी एकटाच खंबीर आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद, पाठबळ, पाठिंबा द्यायला जरी आला. आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत नसते की मला इथून पाठीमागं पक्का माहिती आहे. मी काय 2.5 वर्ष झालं आंदोलन करतो, कधी इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही. जेव्हा मग तब्येत खराब होईल